आज काय साईबाबांकडे प्रार्थना केली, साईंचं दर्शन घेतलं तुम्ही, वारंवार साईंना येतात, आज काय साईंकडे तुम्ही प्रार्थना केली? महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी राजकारणातली व्यक्ती साई चरणी काय प्रार्थना करणार? सध्याचे संकट महाराष्ट्रावर सुरू आहे ते दूर व्हावं, महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा, याच्यापेक्षा वेगळी मागणी आपण काय करू? महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांना चांगले दिवस येण्यासाठी या राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं, बस. सर, शिर्डी लोकसभेसाठी जर विचार केला तर ठाकरे गटाकडे इच्छुकांची संख्या प्रमाणात वाढलेली आहे, मोठी कसरत यावेळेस करावं, त्यात ही जागा काँग्रेसही मागणी करते, काय कसं याचं तिढा सुटेल? बघा, शिवसेनेकडे तुम्ही ज्याला ठाकरे गट वगैरे म्हणता तसं का आम्ही मानत नाही. शिवसेना, एकनाथ शिंदे कुठे गेले होते शिवसेना स्थापन करायला? 55 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेना स्थापन केली. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीमध्ये असतील, नसतील. शिवसेना ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे. आपण म्हणता त्याप्रमाणे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते, याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे ताकद आहे. ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे सगळ्यांना माहिती आहे. नगर दक्षिणेत देखील शंकरराव गडाख इच्छुक आहेत खासदारकीला आणि त्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. नगर दक्षिण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि अजून तरी त्या जागेसंदर्भात, अदलाबदली संदर्भात काही चर्चा अद्याप झालेली नाही. पण शंकरराव गडाख त्या जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य उमेदवार आहे. आघाड़ी लेकर जो तनातनी चल रही है महाविकास आघाड़ी में, आपको किसने कहा तनातनी चल रही है? कांग्रेस अभी भी तैयार नहीं है, तो आपके पास गलत जानकारी है. शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी ये मिलकर महाविकास आघाड़ी बन रही है. वंचित बहुजन आघाड़ी हमारा हिस्सा है महाविकास आघाड़ी. 4 दिवसामध्ये आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे, काय वाटतंय सर, कसा निकाल लागणार? असं आहे की तुमचे जे त्याला ट्रायब्युनल म्हणून जी नेमणूक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांची, ते विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे. ते सोपवाय न्यायमूर्ती मुख्यमंत्र्यांकडे काल गेले, बंद दारात चर्चा केली, न्यायमूर्तीच फुटताना दिसतोय. न्यायमूर्ती जर आरोपीकडे जाऊन चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करता? चेअरमन आहेत राजेश परजणे, त्यांचं म्हणणं आहे की खासदार संजय राऊतांनी समजून घ्यावं एनडीडीपी काय आहे. ती राष्ट्रीय दूध विकास संस्था आहे आणि ती पुनर्जीवित करण्याचं काम जे आहे ते दूध संघाचं करत असते. तुम्ही इतके वर्ष काय इथे काय डोक्यावरचे केस उपटत होता? महानंद ही महाराष्ट्राच्या दुग्ध विकास क्षेत्रातलं किंवा त्या दूध क्षेत्रात एक महत्वाची संस्था आहे, सरकारी संस्था आहे. तुम्हाला ती चालवता आली नाही म्हणून तुम्हाला त्या राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली. 5-5, 6-6 महिने लोकांचे पगार नाही, उत्पादना घटलेली आहे, वितरण कमी झालेलं आहे. याला जबाबदार कोण? तुम्ही तुमच्या खाजगी डेरा व्यवस्थित चालवताय आणि सरकारची जी संस्था आहे ती तुम्ही चालवत नाही, कारण तुम्हाला 27 एकर जमीन जी आहे महानंदची मुंबईतली, त्याच्यावर काही लोकांचा डोळा आहे. माझं ते मिस्टर परजणे यांच्याविषयी माझं काय टीका करण्याचं कारण नाहीये, पण महानंद ही महाराष्ट्राची संस्था आहे सहकार क्षेत्रात, ती आमच्या राज्याच्या हातातच राहायला पाहिजे. या राज्यातला उद्योग, प्रत्येक संस्था जर गुजरातकडे जायला लागलं तर महाराष्ट्राचं कसं होणार? बिहार की बात बिहार में करेंगे. शासन आपल्या दारी जो कार्यक्रम आहे त्याची श्वेतपत्रिका अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली, त्यावर अत्यंत योग्य आहे. शासन आपल्या दारी आणि त्यानिमित्तानं होणारा वारेमाप खर्च
हा या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे, एवढंच मी सांगू मात्र शकतो. महसूल मंत्री म्हणतात की लवासाची पहिले शेतपत्रिका काढावी. होय, ते मसूर ते आमसूर मंत्री आहेत. सर शेवटचा प्रश्न 2019ला पाटील कट्यार घुसली हे नाटक झालं, त्यामुळे आम्हाला 2022ला नवीन नाटक करावं लागलं असं फडणवीस काल नाट्य संमेलनात म्हणाले. त्यांचं नाटक लवकरच पडत आहे. त्यांचं जे नाटक आहे, जे नवीन सुरू केलंय ते लवकरच पडणार आहे, साप कोसळणार आहे. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जो आरोप होत होता मुंबई पोलिसांवर, तर ते बनावट असल्याचं कळतंय पत्र आणि कुठे आरोप आहेत असं चौकशी होऊ द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.